हातात स्पॅनर, समोर अवजड एसटी बस आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास. पुरुषांचं वर्चस्व मानल्या जाणाऱ्या मोटार मेकॅनिक क्षेत्रामध्ये एका महिलेनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील त्रिवेणी बनाळे या एसटी महामंडळातील पहिल्या महिला मोटार मेकॅनिक म्हणून कार्यरत असून आपल्या मेहनत, जिद्द आणि सामाजिक बांधिलकीमुळे त्या आज अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान ठरतात. पहाटेचा गजर होण्याआधीच त्रिवेणी बनाळे यांचा दिवस सुरू होतो. हातात स्पॅनर, समोर अवजड एसटी बस आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास. अशा पद्धतीनं त्या दररोज एसटी आगारामध्ये आपली जबाबदारी पार पडताना दिसतात. महिलांकडून अशा प्रकारचं काम होऊ शकत नाही असा समाजातील समज त्रिवेणी यांनी चुकीचा ठरवला. 2003 साली प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 2008 मध्ये त्यांनी एसटी महामंडळात मोटार मेकॅनिक म्हणून काम सुरू केलं. आज त्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पहिल्या महिला मोटर मेकॅनिक म्हणून ओळखल्या जातात. बसच्या इंजिन पासून ते अवजड पार्ट्स पर्यंत प्रत्येक काम त्या आत्मविश्वासाने करतात. पुरुष सहकार्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करताना त्या अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान ठरतात. तसा माझा सुरुवातीचा प्रवास सांगायचं म्हटलं तर मी एका खेडेगावातून आलेली आहे. म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा तालुका माझं गाव आहे. त्या ठिकाणी अत्यंत आमची घरची हालाकीची परिस्थिती होती. तरी पण त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी मला काहीतरी वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा होती. तर इच्छा मी माझ्या आईवडिलांना सांगितली आणि माझ्या वडिलांनी त्यांचा ITI झालेला असल्यामुळं त्यांनी पण मला अशा वेगळ्या क्षेत्रामध्ये टाकलं आणि महिला मेकॅनिक म्हणून मला आज बहुमानाचा जो मान मिळत आहे त्याबद्दल मी खूप खुश आहे की मी वेगळ्या क्षेत्रामध्ये काहीतरी काम करते आणि चांगल्याच प्रकारे हे काम करून दाखवते आणि इथून पुढे पण दाखवेल. त्रिवेणी बनाळे यांचं कार्य केवळ एसटी आगारापुरतं मर्यादित नाहीये, तर कोविड काळात त्यांनी 900हून अधिक गरजू कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप करत सामाजिक बांधिलकीही जपली. त्यांच्या कार्याची विविध स्तरातून दखल देखील घेण्यात आली होती. अनेकांनी त्यांचा विशेष गौरवही केला. महिलांनी ठरवलं तर कोणतंच क्षेत्र कठीण नाहीये, हे पुन्हा एकदा त्रिवेणी बनाळे यांनी सिद्ध करून दाखवलंय. एसटी बस दुरुस्त करताना त्यांनी फक्त मशीनच नाही तर समाजातील जुन्या मानसिकतेलाही बदलण्याचं काम केलंय.